धम्मबुद्ध आणि भगिनींनो, आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्या गेल्या सुमारे 5 वर्षांच्या कालखंडात जे काही अध्ययन करीत आलेलो आहोत त्याच्या ह्या अंतिम भागाकडे आपण पोचलेलो आहोत. आणि इथे काही सर्वसामान्य स्वरूपाची चर्चा बाबासाहेबांनी केलेली आहे. त्यापैकी आपण मृत्यूनंतरच्या जीवनाची चिंता कशाला करायची याबद्दल मागच्या वेळी सविस्तर माहिती घेतलेली होती. आणि बुद्धानं 10 अव्याकृत गोष्टी सांगितलेल्या होत्या की ज्याचा विचार करण्याचं कारण नाही, लक्ष देण्याचं कारण नाही, ते आपण मागच्या वेळेस बघितलेल्या होत्या. आज आपण तसा दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत आणि तो आहे देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. बुद्ध धम्म ईश्वराला मानत नाही हे सर्वश्रुत आहे आणि बुद्धाच्या त्या शिकवण्याला आजपर्यंत जगात कोणीही चॅलेंज केलेलं नाही. चॅलेंज करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ईश्वर आहे असं सिद्ध करून दाखवण्याचा, आणि ते आजपर्यंत घडलेलं नाही. नुकतेच एक फार मोठे वैज्ञानिक स्टीफन हॉकिन्स त्यांचा देहांत झाला. त्यांचं शेवटचं पुस्तक माझ्या हाती 2 महिन्यापूर्वी आलेलं आहे. ते आहेत बिग क्वेश्चन्स. आणि त्या बिग क्वेश्चन्समध्ये त्यांनी हा ईश्वर आहे की नाही हा सुद्धा मुद्दा विचारात घेतलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे वैज्ञानिक पद्धतीनं. आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की अशा प्रकारची कुठली शक्ती अस्तित्वात असणं शक्य नाही. त्यामुळे ईश्वराचं अस्तित्व हे पूर्णपणे कल्पनारम्य आहे, कल्पनेपलीकडे दुसरं काहीही नाही. एक जगातला फार मोठा शास्त्रज्ञ ही भाषा वापरतो आहे आणि तरीसुद्धा आपल्याला असं पाहायला मिळतं की लोक ईश्वराच्या त्या मान्यतेपासून काही सुटत नाहीत. एक चिवट प्रवृत्ती आहे माणसाची, आहे त्याला चिकटून राहण्याची. त्याला कधीकधी सर्व्हायवल इन्स्टिंक्ट असं सुद्धा म्हणतात. टिकून राहायचं, तग धरायचं, ही जिवंत राहण्यासाठी आवश्यक अशा प्रकारची प्रेरणाशक्ती आहे. आणि ती प्रेरणाशक्ती प्रत्येक प्राण्यामध्ये निसर्गतःच असते. आणि त्यामुळं त्या अंगवळणी पडलेल्या गोष्टीला, सवय लागलेल्या गोष्टीला, ज्यावरती आपल्या काही मानसिक गोष्टी, मानसिक म्हणूया जडणघडण झालेली आहे, विश्वास बसलेले आहेत, श्रद्धा निर्माण झालेली आहे, ते आवडायला लागले आहे किंवा पटतं आहे, अशा गोष्टीमध्ये मनुष्य चिकटून राहतो. त्याचा तो विचारही करत नाही, त्या तपासण्याचाही प्रयत्न करत नाही आणि त्यातून मुक्त होणं तर फार पुढची गोष्ट. आणि या माणसाच्या निसर्ग प्रवृत्तीमुळं माणसाचं अज्ञान हटत नाही. कारण अज्ञान पाहायला मनुष्यच तयार नसतो. त्यामुळं ईश्वराला मानणारा मनुष्य ईश्वराच्या विरुद्ध काहीही ऐकायला तयार नसतो. ताबडतोब तो कट करणार, बाजूला होणार, ही प्रवृत्ती आहे. आवडत नाही तरीसुद्धा शिकलं पाहिजे. आपल्याला पसंत नाही तरीसुद्धा जाणलं पाहिजे. कळत नाही तरीसुद्धा शोधलं पाहिजे. ही प्रवृत्ती खऱ्या अर्थानं माणसाच्या विकासाला सहाय्य करते. म्हणून अनेकदा आपण व्यवहारातही पाहतो की अनेक माणसं आपल्याला जे काही आवडत नाही ना ते समजून घेण्याचा, ते जाणण्याचा, ते लक्षात घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत. सरळ आपलं ते सोडून मोकळे होतात. आणि भारतामधल्या मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये हे जास्त सत्य आहे. कारण ते आपल्या त्याच क्षुद्र, टाकाऊ, सर्व अर्थानं माणुसकीच्या विरोधात सिद्ध झालेल्या गोष्टींना
आजही केवळ सवय, घरातून मिळालेले संस्कार यामुळं चिकटून बसलेली ती गोष्ट लक्षात घ्या. आणि भारतीय माणसाची परिस्थिती त्याहीपेक्षा वाईट आहे की आजही हा मनुष्य जात ह्या कल्पनेला चिकटून बसलेला आहे. सर्वतः व्यर्थ आहे. मूर्खपणाशिवाय त्याला दुसरा कुठलाही शब्द वापरता येत नाही, इतकी ती एक टाकाऊ गोष्ट आहे, कल्पना आहे. तरीसुद्धा त्याला या देशातला मनुष्य चिवटपणे चिकटून बसलेला आहे. हे आपण लक्षात घ्या. जे काही मी आपल्याला स्पष्ट केलं त्याचा हा पुरावा आहे फार मोठा, की मनुष्य कशा प्रकारे आपल्या अज्ञानाला कवटाळून बसतो. ते सोडायला तो तयार होत नाही. सोडायचं म्हटलं तर अगोदर जाणावं लागतं, बरोबर आहे की चूक आहे शिकावं लागतं, समजावं लागतं. तेच जर मनुष्य करायला तयार नसेल तर पुढचं काहीच घडत नाही. तर प्रत्येक माणसाच्या सुधारण्यामध्ये सर्वात मोठा अडसर कोणता असेल तर त्याच्या ह्या प्रवृत्ती आहे त्या गोष्टीला चिकटून राहण्याची. आणि ह्या प्रवृत्तीच्या विरुद्ध बंड करणं हे खऱ्या अर्थानं उत्तम मनुष्य बनण्याचा मार्ग आहे. त्याशिवाय आपण उत्तम मनुष्य बनू शकत नाही. ईश्वर ही अत्यंत तगडी कल्पना आहे, अत्यंत सामर्थ्यवान संकल्पना आहे. आणि त्या संकल्पनेतून मनुष्य एकाएकी बाहेर पडायला तयार नसतो. व्यवहारामध्ये म्हणतो केल्यानं होतं आहे, पण तरी विश्वास काय असतो, नाही ते सारं देवाच्या हातात, त्याच्या मर्जीप्रमाणे. पानही हलत नाही त्याच्या मर्जीप्रमाणे. अरे मग तसं जर असेल तर तू का धडपड करतोस, कशाला प्रयत्न करतोस, गप्प बसून राहणं आपलं, तेही नाही. तर अशा तऱ्हेनं मनुष्य स्वयंनिर्मित त्या अज्ञानामध्ये अडकून बसतो, त्यामध्ये तो स्वस्थ राहतो. प्रबोधन, प्रशिक्षण, माणसाला विचार करायला भाग पाडणं हा एकच मार्ग आहे माणसाचं अज्ञान घालवण्याचा आणि मनुष्य म्हणून त्याला स्वतंत्र करण्याचा. दुसरा मार्ग नाही. आणि प्रबोधन हे माणसाच्या ह्या असलियतबद्दल असलं पाहिजे. निर्णयाविषयाचं ज्ञान मिळवणं ते प्रबोधन नाही, ती माहिती मिळवणं आहे, इन्फॉर्मेशन मिळवणं आहे ते. पण प्रबोधन कोणतं आहे, माणसाला विचार करायला भाग पाडणं, जी परिस्थिती जशी आहे तशी समजून घेण्यासाठी भाग पाडणं, त्याचं आकलन करण्यासाठी त्याला तयार करणं, याला प्रबोधन म्हणतात. आणि हे प्रबोधनाचं कार्य आजही भारतामध्ये तरी चांगल्या पद्धतीने होते असं कुठेही दिसत नाही. म्हणून बुद्धसुद्धा लोकांना फार दूर आहे. बुद्धाला मानणं सोपं आहे, बुद्धाचं नाव घेणं सोपं आहे, बुद्धावरती विश्वास ठेवणं सोपं आहे. पण बुद्ध जाणणं, बुद्ध समजणं यासाठी प्रयत्न करणं मात्र मोठा अवघड आहे. याचं कारण माणसाची ही नैसर्गिक मर्यादा, नॅचरल इन्स्टिंक्ट आहे, जो माणसाला मागे खेचून ठेवतो, लोहचुंबकासारखा त्याला आपल्याकडे आकर्षित करतो. तर यामधून मुक्त व्हायचं असेल तर माणसाला मुक्तपणे चिंतन मनन करण्याचं, आपल्याला सर्व कळतं ना आपण जे जाणतो ते बरोबरच असं न समजता जे जे शिकता येईल ते शिकण्याचं एक माध्यम स्वीकारलं पाहिजे. आणि ते जर माध्यम स्वीकारलं नाही तर मनुष्य खऱ्या अर्थानं स्वतःचं जीवन घडवू शकत नाही. ह्या शिकण्याच्या माध्यमातली पहिली अडचण आहे ईश्वराला मानणं, देवाला मानणं. आपल्या हातात काहीच नाही, सर्व दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहे. हे अज्ञान माणसाच्या सर्व विकासामधला पहिला अडसर आहे. तो संपल्याशिवाय तो नीट प्रयत्न करू शकत नाही, स्वतःच्या जीवनात बदल घडवून आणू शकत नाही. आणि म्हणून बुद्धानं अतिशय स्पष्ट स्वरूपामध्ये ईश्वर नाकारलेला आहे, स्पष्ट स्वरूपामध्ये. आणि कशा पद्धतीनं तर तेच इथे आलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांनी प्रकरण लिहिलेलं आहे, देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. एक छोटीशी गोष्ट इथे ते सांगितलेली आहे, पण त्या सूत्रामधले आपण इतर काही मुद्दे पाहणार आहोत. 23 सूत्र
तेविज्य म्हणजे त्रिविद्या, 3 प्रकारची विद्या म्हणजे ज्ञान, त्याला त्रिविद्या, याला पालीमध्ये तेविज्य म्हणतात. तर तेविज्य सूत्र नावाचं एक सूत्र संयुक्त निकायमध्ये आहे, 16व्या क्रमांकाचं सूत्र. आणि त्यामधला एक छोटासा भाग बाबासाहेबांनी इथे लिहिलेला आहे. सर्व सूत्र त्यांनी मांडलेलं नाही, तर त्या सूत्रात इतर काय आले ते सुद्धा आपण बघू. आता त्यांनी इथे म्हटलं आहे की एकदा भगवंत वशिष्ठाला उद्देशून म्हणाले. वसिष्ठ हा मराठी संस्कृत शब्द आहे, त्याचा मूळ पाली शब्द आहे वासेठ्ठ. त्यामुळं वासेठ्ठ सूत्र म्हणून आणखी एक सूत्र आपल्या पाली याच्यामध्ये पाहायला मिळतं. वासेठ्ठ याचा अर्थ वशिष्ठ. तर एकदा भगवंत वशिष्ठाला उद्देशून म्हणाले की ही आचिर्यवती नदी पुराने भरून दूथडी भरून वाहत असली आणि ज्याला पैलतीरावरती काही काम आहे तो तिथे आला आणि त्याला पलीकडे जायचे असले आणि तो ह्या काठावरती उभा राहून पैलतीराला उद्देशून बोलू लागला की हे पैलतीरा, इकडे ह्या बाजूला ये. तर हे वशिष्ठा, आचार्याबद्दलचे पैलतीर त्या माणसाच्या प्रार्थनेनं आणि आवाहनानं, आशा कळल्यानं आणि स्तुती कळल्यानं त्याच्याजवळ येईल काय? त्याचप्रमाणे हे वशिष्ठ 3 वेदात पारंगत असणारे ब्राह्मण, त्याला त्रैविध्य म्हणतात. संस्कृत शब्द आहे तो त्रैविध्य, आणि त्याचा हा पालीमध्ये अनुवाद होतो तेविज्य. तर 3 विद्यामध्ये पारंगत ब्राह्मण, ही ब्राह्मणांनी आपल्या स्वतःची केलेली फार मोठी स्तुती आहे. आणि ते हे मोठेपण त्यांनी लोकांच्या बदले लादलेलं आहे की आम्ही मोठे आहोत. का तर आम्ही त्रैविद्य आहोत, 3 विद्या आम्हाला येतात, म्हणजे 3 वेदांचं आम्हाला ज्ञान आहे. आणि वेद ह्या फालतू गोष्टी आहेत, फुटक्या नौका आहे तसं चार्वाकाने म्हटलेलं आहे. तर या भांडवलावरती ब्राह्मणांनी सातत्यानं आपलं मोठेपण लोकांच्यावरती लादलेलं आहे, तेविज्य. तर हे 3 वेदात पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणाच्या आचरणानं मनुष्य ब्राह्मणत्वाला पोचतो, त्या गुणांचे परिपालन करून सोडून उलट त्यांच्या योगाने मनुष्य ब्राह्मण बनतो, असले आचरण करीत राहतात आणि म्हणतात की इंद्रा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. ब्रह्मा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. ईशान, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. प्रजापती, तुला आवाहन करीत आहोत. तर वशिष्ठा, हे ब्राह्मण आपल्या आवाहनाने, आपल्या प्रार्थनेने, आशा करण्यानं आणि स्तुती करण्यानं आपल्या मृत्यूनंतर ब्रह्माबरोबर एकरूप होतील काय? खरोखरच असे कधीच होणार नाही. एवढ्यामध्ये हे सूत्र संपून गेलं. एवढं वाचलं की वाचणाऱ्या मनुष्याचा किती गोंधळ होत असेल आपल्या लक्षात येईल. कारण हे संपूर्ण सूत्र बाबासाहेबांनी इथे मांडलेलं नाही, फक्त मुद्दा मांडलेला आहे. तर संपूर्ण सूत्रामध्ये जी काही माहिती दिली आहे ती आपल्याला पाहणं फार आवश्यक आहे. इथे ठीक आहे, मनसाकट नावाचं गाव होतं. त्या गावामध्ये ह्या वशिष्ठ नावाच्या ब्राह्मणाबरोबर बुद्धाची भेट झाली, ज्याला पालीमध्ये वासिष्ठ म्हटलेलं आहे. आणि मग प्रार्थना, देवाची प्रार्थना याच्यावरती सर्व काही अवलंबून आहे. वेदामध्ये तसं म्हटलेलं आहे. आणि 3 विद्यामध्ये पारंगत असणारे, म्हणजे 3 वेदामध्ये पारंगत असणारे ब्राह्मण हे शिकवतात. आणि प्रत्येक ब्राह्मण एक वेदाच्या प्रमाणात या पद्धतीने किंवा या पद्धतीने किंवा त्या पद्धतीनं अशा वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात. परंतु साऱ्यांचाच उद्देश शेवटी एकच असतो. ज्याप्रमाणे अनेक रस्ते एका गावाला जाऊन मिळतात, त्याप्रमाणे अनेक ब्राह्मणांचे वेगवेगळे विचार, शिकवट हे सुद्धा शेवटी ब्रह्मत्वास प्राप्त होते, म्हणजे मनुष्य परिपूर्ण होण्यामध्ये परिणित होते, तो त्याचा लाभ होतो. अशा प्रकारची चर्चा ह्या ब्राह्मणांनी बुद्धाबरोबर केली. आणि मग बुद्धाने त्याला प्रश्न विचारले, हे वासिष्ठ,
तू हे जे म्हणतोय की ब्राह्मणे जाणतात की आम्ही ब्रह्मलोकात जातो, ब्रह्माशी एकरूप होतो. आता ब्रह्मावस्था ही परिपूर्ण मानवाची अवस्था, अशा प्रकारे त्याचा अर्थ याच्यामध्ये आलेला आहे. ब्रह्मावस्था प्राप्त करणं म्हणजे परिपूर्ण मनुष्य बनणं किंवा मनुष्याचं पूर्णत्व प्राप्त होणं, त्याला ब्रह्मलोक असं सुद्धा ते म्हणतात. तर मग हा बुद्ध त्या मला पहिला प्रश्न विचारतात की हे वासिष्ठ, जे ब्राह्मण असे सांगतात त्यांनी प्रत्यक्ष त्या ब्रह्माला बघितलेलं आहे का? त्या ब्रह्मावस्थेचा अनुभव घेतलेला आहे का? वासिष्ठाचं उत्तर आहे, नाही भगवान, असं तर काही कोणी घेतलेलं आहे ऐकिवात नाही. मग ते का विश्वास ठेवतात? तर म्हणे त्यांच्या गुरुनं सांगितलं म्हणून विश्वास ठेवतात. मग त्या गुरुनं तरी प्रत्यक्ष ती ब्रह्मावस्था अनुभवलेली आहे का? त्या ब्रह्माला प्रत्यक्ष पाहिलेलं आहे का? याचा अर्थ ती अनवस्था तुम्ही अनुभवलेली आहे का? तर म्हणे तसाही नाही. मग ते का विश्वास ठेवतात? तर म्हणजे त्याच्या गुरुनं सांगितलं म्हणून. अशा प्रकारे एक पिढी पाठीमागे जाऊन 7 पिढ्यापर्यंत बुद्ध तेच विचारतात की त्यांनी सांगितलं म्हणून विश्वास ठेवतात. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव नाही. मनुष्य विश्वास 2 गोष्टींवर ठेवू शकतो. त्याला संस्कृतमध्ये प्रमाण म्हटलेलं आहे आणि पालीमध्ये पमान म्हटलेलं आहे. प्रामाण्य म्हणजे पुरावा, प्रूफ म्हणतो आपण त्याला आधुनिक भाषेमध्ये, आणि संस्कृत पालीमध्ये प्रमाण किंवा पमान असं म्हणतात. मग कोणत्या पुराव्यावरती विश्वास ठेवायचा? पुरावा असल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही. पुरावे फक्त 2 प्रकारचे आहेत. एका पुराव्याला म्हटलं प्रत्यक्ष पुरावा, प्रत्यक्ष पुरावा, एखादी घटना घडलेला प्रत्यक्ष पुरावा. आणि दुसरा आहे अनुमान, की अनुमान केलेला आहे त्या एकंदरीत परिस्थितीमधून अर्थ काढलेला आहे, सुसंगत असा विचार करून त्यातून अर्थ काढलेला आहे. म्हणून न्यायशास्त्रामध्ये हे 2 पुरावे प्रधान मानले जातात, प्रत्यक्ष पुरावा आणि अनुमानातून निघालेला पुरावा, ज्याला सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स असं सुद्धा न्यायाच्या भाषेमध्ये म्हणतात. परिस्थितीजन्य पुरावा, की कुठे जर धूर दिसला आपल्याला तर आपण अंदाज काय करतो? तिथे आग लागलेली असेल, आगीशिवाय धूर असत नाही. म्हणून त्यातून आपल्याला ते सत्य कळतं की कुठेतरी आग लागलेली आहे म्हणून. प्रत्यक्ष आग दिसली तर दिसते, तो प्रत्यक्ष पुरावा झाला. परंतु दिसली नाही तर धूर निघाला तर त्याच्यावरून अंदाज करू शकतो. तो 100% खरा असतो अशातलाही भाग नाही, त्याच्यातही काही भ्रम असू शकतो. परंतु जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते सत्य असू शकतं असा माणसाचा समज आहे न्यायाच्या दृष्टीनं, प्रमाणाच्या दृष्टिकोनातून. तर अशा तऱ्हेनं प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण अशी 2 प्रमाणं किंवा पुरावे सत्य असत्य निश्चित करण्यासाठी आवश्यक असतात. आणि ही तत्त्वज्ञानातली, न्यायशास्त्रातली फार महत्त्वाची भूमिका आहे. म्हणून बुद्धानं हा प्रत्यक्ष प्रमाणाचा पहिला मुद्दा उपस्थित केला की कोणी ब्रह्माचा साक्षात्कार केला आहे, कोणी ब्रह्माला बघितलेला आहे. आपण त्याला म्हणू शकतो की कोणी देवाला बघितलं आहे, कोणी देवाचा अनुभव घेतला आहे. एकही मनुष्य ते आजपर्यंत सांगू शकलेलं नाही. म्हणून केवळ मानणं या पलीकडे त्याला काही अर्थ राहिलेला नाही. तर असं हे पहिला प्रमाणावरती बुद्धाने त्याला अडवलं की मग तू कसा म्हणतोस की या त्रिविध ब्राह्मणाला कळतं आहे, त्यांना येतं आहे, त्यांना समजतं आहे, ते जाणतात, कसं काय म्हणू शकतोस? ते म्हणू शकत नाही. त्यांचा असा दावा करणं अप्रामाणिकपणा आहे. अशाप्रमाणे पहिलं प्रमाण देऊन बुद्धानं त्या ब्राह्मणांना अप्रामाणिक ठरवलं आणि त्या वासिष्ठीच्याकडून ते कबूल करून घेतलं. दुसरं त्यांनी प्रमाण मांडलं ते तर मोठं मजेशीर आहे. जनपद कल्याणी दृष्टांत असं ते पाली भाषेमध्ये आलेलं आहे. जनपद कल्याणी म्हणजे प्राचीन याच्यामध्ये अशी परंपरा होती की समाजामधली सर्वात सुंदर जर स्त्री असेल तर स्त्री कोणा एकाची पत्नी न होता सार्वजनिक
पत्नी असायची तिला जनपद कल्याणी म्हणायचे. जशी बौद्ध वाङ्मयामध्ये आपल्याला आम्रपालीचं उदाहरण पाहायला मिळतं की त्या स्त्रीला लग्न करू देत नव्हते. म्हणजे थोड्यामध्ये ही वेश्यावृत्ती तिला पत्करावी लागायची. त्याला जनपद कल्याणी असं म्हणतात. हा शब्द कोणी सांगत नाही समजावून म्हणून थोडंसं स्पष्ट करून सांगितलेलं आहे मी आपल्याला. तर आम्रपाली तशी जनपद कल्याणी होते. म्हणजे वेश्यावृत्ती सक्तीनं लादलेली होती. तिला स्वतंत्रपणे विवाह करून स्वतंत्र जगण्याचा अधिकार नव्हता. तर ह्या त्या काळातल्या सामाजिक पद्धती होत्या. तर असा जनपद कल्याणीचा सिद्धांत बुद्धानं पुढे मांडला आणि त्या वासिष्ठाला विचारलं की कुठल्या तरी जनपद कल्याणीच्या तू प्रेमात पडलायस, तुला तू चाहतोस, तिची अपेक्षा करतोस, तिच्याशिवाय तुला करमत नाही असं आहे. आणि समजा तुला प्रश्न विचारला की ती जनपद कल्याणी कुठे आहे, कुठे राहते, तू उत्तर देतो मला माहीत नाही. ती कशी दिसते, कशी आहे, सुंदर आहे असं म्हणतोस, पण नेमकी कशी आहे मला माहीत नाही. तिचं नाव काय मला माहीत नाही. तिचा ठाव ठिकाणा काय मला माहीत नाही. तू तुला कधी बघितलंस ना, नाही बघितलं. अरे मग न बघितलेल्या स्त्रीवरती तू इतकं प्रेम कसं काय करू शकतोस? थोडक्यामध्ये परत प्रत्यक्ष पुरावा की प्रत्यक्ष त्या स्त्रीला न बघता केवळ कल्पनेनं तू त्या स्त्रीच्या प्रेमामध्ये पडू शकत नाही, तिची अपेक्षा बाळगू शकत नाही. म्हणून परत बुद्ध प्रत्यक्ष पुराव्याची गोष्ट करतात. आणि मग त्याचं उदाहरण देतात. त्यांनी असं म्हटलं आहे की अशा कधीच न बघितलेल्या स्त्रीवरती प्रेम करणारा मनुष्य म्हणजे आंधळा असला पाहिजे आणि त्यावरती विश्वास ठेवणारे बाकीचे लोक तसेच आंधळे असले पाहिजे. ती एक आंधळ्याची माळ आहे. सर्वात पुढे आहे ठार आंधळा. त्याला काही दिसत नाही, त्याला काही कळत नाही, त्याला काही समजत नाही. परंतु तो मागच्याला सांगतो की मला अमुक कळतं आहे, मला अमुक दिसतं आहे, मला अमुक माहीत आहे. मागचाच आंधळा, त्याला पुढचाच डोळ असायची कल्पना नाही. म्हणून तोही विश्वास ठेवतो पहिल्याच्या ऐकल्यावरती. त्याच्या मागचा तसाहीच भीत आंधळा पहिल्यापासूनचा, तोही अगोदरच्या सांगितल्यावरती विश्वास ठेवतो आहे की तसंच आहे वगैरे म्हणून. अशा प्रकारे प्रत्यक्ष पुरावा नसणाऱ्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं ही आंधळ्याची माळ आहे असं बुद्धानं म्हटलेलं. म्हणून ईश्वरावरती विश्वास ठेवणं हा अशक्य आहे. सामान्यातला सामान्य मनुष्यसुद्धा आपलं डोकं वापरू शकतो की ज्या गोष्टीला पुरावाच नाही, कुठल्याच प्रकारे ती सिद्धच होत नाही, प्रत्यक्षाचा कुठे अनुभव येत नाही, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं अशक्य आहे. मी काय म्हणतो लक्षात येतं? प्रत्यक्ष पुरावा मानला पाहिजे आणि प्रत्यक्षामध्ये दिसत नाही म्हणून त्या मानता येत नाही. आत्मा काही प्रत्यक्ष पुरावा नाही. आजची फिजिओलॉजी जी आहे, शरीर विज्ञान जे आहे ते आपल्याला सांगतं की शरीरामध्ये अशा नावाचा कोणी अवयवच नाही. अशा नावाचा अशा प्रकारचा कोणी अवयवच नाही शरीरामध्ये. त्यामुळं आत्मा न मानणं, कारण त्याला पुरावा नाही, हे योग्य आहे. परंतु पुरावा नसलेल्या गोष्टीला मानणं, त्याच्यावरती विश्वास ठेवणं आणि ते सर्व काही करतं असं मानणं म्हणजे या वेडेपणाचा कळस झाला. म्हणून आत्म्यावरती विश्वास ठेवणं हे पराकुटीचं अज्ञान आहे. ईश्वराच्या अस्तित्वावरती विश्वास ठेवणं हे पराकुटीचं अज्ञान आहे. आणि बुद्धाशिवाय यावरती कोणीही प्रहार केलेला नाही, त्याचं स्पष्टीकरण केलेलं नाही. पुढे मगाशी ते याच्यात जे बाबासाहेब लिहिले आचिरावती नदीचा तो दृष्टांत आहे की तुम्ही एका तऱ्यावरती आहे, प्रार्थना करता, नाना प्रकारे याचना करता, स्तुती करता आणि त्या तीराला इकडे या म्हणता, ते होणं शक्य नाही. म्हणून तुम्ही ब्रह्माची करा, देवाची करा, कितीही प्रार्थना करा, कितीही स्तुती करा, काही त्या निमित्तानं करा, त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण तशा प्रकारची शक्ती मुळात विद्यमानच नाही आणि तिचा तुमचा संपर्क येणं शक्य नाही. शेवटी बुद्धांना जे म्हटलं ते महत्त्वाचं आहे की मनुष्य सर्व सुखी परिपूर्ण होऊ शकतो, तो ब्रह्म बनू शकतो. ते मी जाणलेलं आहे म्हणा. ब्रह्मानं चाहम, ब्रह्मानं चाहम, मी ब्रह्माला जाणलेलं आहे.
ते अनुभवलेलं आहे. वासिष्ठ ब्रह्मानं चाहम वासिष्ठ पजानामी. मी ती ब्रह्माची अवस्था, ती सर्व सुखाची अवस्था, ती सर्व श्रेष्ठ अवस्था मी अनुभवलेली आहे, मी जाणलेली आहे. ब्रह्मलोकांश, ब्रह्मलोकसुद्धा मी जाणलेला आहे की अशी अवस्था प्राप्त केलेल्या जीवांचं कसं अस्तित्व असतं, ते कसे राहतात, कसे जगतात, त्यांचं जग कसं असतं ते मी जाणलेलं आहे. ब्रह्मलोक गामिनी च पतिपदं, की ब्रह्मलोकाची ती अवस्था प्राप्त करण्याचा मार्ग, पतिपद, प्रतिपथ, हा सुद्धा मी जाणलेला आहे. यथा पटिपन्नो च ब्रह्मलोकं उपपन्नो तं च पजानामी. आणि निर्माण झालेला प्रत्येक मनुष्य त्या ब्रह्मलोकाच्या अवस्थेमध्ये कसा जाऊ शकतो ते सुद्धा मी जाणतो. ब्रह्म बुद्धाला माहीत आहे, कुठल्याही ब्राह्मणाला माहीत नाही. ब्रह्मा अवस्था म्हणजे सर्वश्रेष्ठ अवस्था या अर्थाने शब्द प्रयुक्त केलेले आहेत. म्हणून कुठल्याही देवदेवतापेक्षा बुद्ध महान आहेत, बुद्ध श्रेष्ठ आहेत, अतुलनीय आहेत, इनकम्पेरेबल. बुद्धाची कशाशी तुलना होऊ शकत नाही. म्हणून बुद्धाला सेठ्ठो म्हणतात, श्रेष्ठ आहे. नाथो म्हणतात, नाथ आहे, मालक आहे सर्वांचा. ही अशा प्रकारची भाषा आहे. आणि बुद्धालाच सत्ता देव मनुष्यानं म्हणतात, की तुम्ही जे काही देव मनुष्य मानता त्या सर्वांचा शास्ता, त्यांचं अनुशासन करणारा, त्यांना जडवणारा, त्यांना घडवणारा फक्त बुद्ध आहे असं म्हणलं जातं. त्यामुळं कुठल्याही देवी देवतापेक्षा बुद्धाचं अस्तित्व हे पराकुटीचं अलौकिक आहे, अशी ही बौद्ध सिद्धांतामध्ये, बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये मान्य केलेली आहे. आणि मग ह्या अवस्था आहे, प्राप्तीच्या अवस्था आहेत. आणि त्या प्राप्तीच्या मागे न लागता लोक केवळ स्तुती करणं, मानणं आणि नाना प्रकारे कर्मकांड करणं यामध्ये अडकून पडतात आणि त्यामधून त्यांचं मनुष्य जीवन वाया जातं. म्हणून बुद्धांना कर्मकांडाचा विषय केला, सर्व प्रकारचं ते कर्मकांड नाकारलं. आणि तशा प्रकारचा मग एक उद्देश इथे पुढच्या प्रकरणामध्ये आलेला आहे. त्या प्रकरणात त्यांनी काय म्हटलेलं आहे, पुन्हा मजेशीर गोष्ट आहेत. एकदा भगवान श्रावस्ती इथे राहत होते. संगाख नावाचा ब्राह्मण, हा शब्द चुकलेला आहे. ज्या कोणी अनुवाद केला त्या अनुवादांचे सर्वच पुस्तकांमध्ये बघितलं, ज्यांनी मराठी अनुवाद केला आहे हा शब्द चुकलेला आहे. संगाख असा लिहिला आहे, पण मूळ पाळीमध्ये संगारव असा शब्दप्रयोग आहे मूळ पाली सूत्रामध्ये. परंतु जेवढ्या मराठी प्रती निर्माण झालेल्या आहेत, अनेक लोकांनी मराठीमध्ये अनुवाद केलेला याचा, प्रत्येकजण चुकलेला आहे. म्हणजे हे कॉपी अँड पेस्टिंग कसं असतं त्याचा पुरावा आहे, की आंधळेपणानं जसं तसं तिथून घेतलेलं आहे. स्वतः तपासलं नाही, बघितलं नाही, खरं काय त्याचा पत्ता नाही. फक्त भदंत आनंद कौशल्यांनी अचूकपणे ते लिहिलेलं आहे. पण बाकीच्या साऱ्या मराठी आवृत्तीमध्ये हा शब्द चुकलेला आहे, जसाच्या तसा कॉपी केलेला आहे. एक जाता जाता माहिती म्हणून मी आपल्याला सांगितली की एकदा भगवान श्रावस्ती तिथे राहत होते. संगारव नावाचा ब्राह्मणही तेथे राहत होता. तो स्नानवादी होता आणि जलप्रक्षालनाने स्वतःला शुद्ध करण्याच्या आचाराचे तो समर्थन करीत असे. रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभावच होता. आजही ब्राह्मण स्नानाला फार महत्त्व देतात. स्नान संध्या सकाळी केलं पाहिजे, संध्याकाळी केलं पाहिजे. आणि एक ब्राह्मण तसा, आणि तोही फार मोठा तज्ज्ञ ब्राह्मण होता, हुशार ब्राह्मण होता, गणितज्ञ होता. रामानुज त्याचं नाव. भारतामधला एक थोर गणितज्ञ होता, गणितात प्रवीण होता, परंतु आकलेमध्ये मार खाल्लेला होता. कारण त्याला इंग्लंडला जेव्हा बोलवलं संशोधनासाठी, तो तिथल्या थेम्स नदीमध्ये आंघोळ करायचा
आणि लोकांनी सांगितलं त्या इंग्लिश लोकांनी की असं करू नकोस, हा मूर्खपणा आहे. स्नान संध्या, ब्राह्मण ना, आपलं जानवर आणि सावरत स्नान संध्या करायचा. काय झालं त्याचं माहीत आहे आपल्याला? त्याला निमोनिया झाला आणि तो मेला. निमोनिया होऊन मेला. त्या गणिताचा काही उपयोग झाला का? गणित एक विद्याशाखा आहे, ब्रँच ऑफ नॉलेज आहे. माणसाच्या भल्याचं चांगल्याचं ज्ञान नाही ते. काही लक्षात आलं? त्यामुळे एका ज्ञानामध्ये तुम्ही श्रेष्ठ होता, पण मनुष्य म्हणून तुम्हाला काही ज्ञानच नव्हतं, तुम्ही पराकुटीचे अज्ञानी होता. हा त्याचा मुख्य आशय आहे. तर असा हा ब्राह्मण करत होता. आणि त्याच्याकडे एकदा सारीपुत्र सायंकाळी पोचले. सवीर महाकाश्यपही जाऊन पोचले. आणि ते बसल्यावरती सारीपुत्राने महाकाश्यपाला प्रश्न केला, मित्रा काश्यपा मृत्यूत नाही सॉरी पान पलटलं. हां, तर महास्तवीर आनंद सकाळी चिवर नेसून भिक्षापात्र करत भिक्षेसाठी निघाले असताना श्रावस्तीत फिरोजली भिक्षा खाल्ल्यानंतर ते भगवंताच्या बाजूला अभिवादन करून बसले आणि म्हणाले, भगवान या श्रावस्तीमध्ये संगारव नावाचा स्नानवादी ब्राह्मण असून स्नानाने स्वतःला शुद्ध बनवण्याच्या कर्मात तो मग्न आहे. रात्रंदिवस स्नानापलीकडे त्याला काही दिसत नाही. भगवंतांनी करुणा करून त्या संगारव ब्राह्मणाची भेट घेतली तर फार बरे होईल. आणि मग बुद्ध त्याच्या भेटीला जातात आणि त्याला विचारतात की रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनवण्याचा प्रयत्न करीत आहेस, हे खरे आहे का? तो म्हणतो, श्रमण गौतम, हे सर्व खरे आहे. मग हे ब्राह्मणा, हे स्नान व्रत धरून तू काय मिळवणार आहेस? गौतमा, हे व्रत मी अशासाठी करतो आहे की दिवसा जे काही पाप मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो आणि रात्रीही जे काही पाप करतो ते दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून टाकतो. अशा प्रकारे मी रात्रंदिवस शुद्ध राहण्याचा प्रयत्न करतो. काय मोठी चालाकी आहे नाही? दिवसाही पाप करा, संध्याकाळी धुवून टाका. रात्रभरही पाप करा, सकाळी धुवून टाका. असंच म्हणावं लागेल ना, इतकं हास्यास्पद आहे ते. आणि हे सोंग ब्राह्मणांनी केलं आणि ते स्वतःला कायम शुद्ध म्हणत राहिले. ब्राह्मण फक्त शुद्ध, त्यांच्या तोंडून कबुली आलेली आहे. ही लबाडी प्रगट झालेली आहे. मग ब्राह्मणा, हे स्नान व्रत धरून तू काय मिळवणार असं आहे? गौतमा, हे व्रत अशासाठी आहे की दिवसा मी ते प्राप्त करतो ते धुवून टाकतो, रात्री करतो ते धुवून टाकतो. भगवान म्हणाले, धर्म आहे तडाग आहे, तो स्वच्छ व निर्मल आहे. म्हणजे नाव आहे. जे ह्या नावेत बसतात तेच मार्गात प्रवाहातून पलीकडे जातात, ते शुद्ध होऊन पैलतीरी पोचतात. आणि मग संगारावानं त्यांची स्तुती केली. असं हे संक्षिप्तमध्ये बाबासाहेबांनी सूत्र दिलेलं आहे. मूळ सूत्रामध्ये ती कहाणी अधिक सविस्तर आलेली आहे. आणि तिथे बुद्ध त्याला हे सांगतात की ह्या धुण्यानं जातं काय नेमकं धुवून? फार तर तुझ्या शरीराचा मळ धुवून जातो. बरं, ह्या पाण्यामध्ये कायम राहणारे कासव आहेत, मासे आहेत, त्यांचं काय? एक तर ते कधीच पाप करत नाही असं म्हणावं लागेल, नाहीतर त्या पाण्यात राहिल्यामुळं त्यांना पाप चिकतच असं म्हणावं लागेल. तर हे अज्ञान बुद्धानं मग त्या याच्यामध्ये दूर केलेलं आहे. त्यामुळं स्नान संध्या करणं आणि आंघोळ करून पवित्र काम करणं ह्या साऱ्या ब्राह्मणी संकल्पना आहे, त्याला महत्त्व नाही. आणि ह्या प्रामुख्यानं आजही भारतासारख्या देशामध्ये आहेत की कुठलंही चांगलं काम स्नान केल्याशिवाय करायचं नाही. खायचं प्यायचं असेल, स्नान केल्याशिवाय करायचं नाही. ह्या काही गोष्टींना लोक अडून बसलेल्या आहेत. ह्या कर्मकांडात शूद्र गोष्टीत अडकलेल्या आहेत. तुम्ही स्वच्छ व्हावं, नीटनेटकं व्हावं इथपर्यंत ठीक आहे, परंतु स्नानच केलं पाहिजे असा काही प्रकार नाही.
तर अशा छोट्या मोठ्या अनेक कर्मकांडामध्ये ब्राह्मणांनी माणसाला अडकवून ठेवलेलं आहे. हे एक कर्मकांड, ईश्वराला मानणं हे दुसरं कर्मकांड, आत्म्याला मानणं हे तिसरं कर्मकांड, आणखी एक चौथं कर्मकांड आहे जे आपणाला बाबासाहेबांनी इथे 4थ्या आणि 5व्या प्रकरणात लिहिलेलं आहे. विशिष्ट अन्नसेवनामुळे मनुष्य पवित्र होत नाही. आणि भारतामध्ये अन्नसेवनाला फार महत्त्व दिलं गेलं जातं. अन्न काय खातो मनुष्य त्यावरून त्याची किंमत केली जाते, त्याचं स्थान ठरवलं जातं. ब्राह्मण म्हणजे शुद्ध शाकाहारी. शाकाहार करणं हे शुद्धतेचं प्रतीक मानलेलं आहे. मांसाहार करणं अशुद्धतेचं प्रतीक मानलेलं आहे. वास्तविक पाहता हे फक्त अन्न आहे. शरीर टिकवण्यासाठी जगण्यासाठी मनुष्य अन्न खातो, ते त्या कामी पडणार आहे. ह्या अन्नाचा मनुष्य शुद्ध होण्याशी अशुद्ध होण्याशी काडीचाही संबंध नाही. तसा संबंध ब्राह्मणांनी जोडला आणि तमाम जनतेला मूर्ख बनवून ठेवला. आता तेच जेव्हा खातात तेव्हा लोक म्हणतात ते खात नाहीत का, पण तरी निर्लज्जपणे ते आपलं मोठेपण मांडणार म्हणजे मानणारच. आम्ही ब्राह्मण, आम्ही शुद्ध शाकाहारी. ठीक आहे, खातो कधी, पण हॉटेलात जाऊन खातो, घरात थोडंच करतो. हाही प्रकार आहे ना. आणि हल्ली ब्राह्मण तेच करतात, खायचं कुठे बाहेर. पण त्यांच्या साऱ्या जातकुळीचा इतिहास जर बघितला वेदांपासून, तर ब्राह्मण हे मांसाचे खादाड लोक होते. हे राजवाडेनं सुद्धा इतिहासाचार्य राजवाडे याने सुद्धा लिहिलेलं आहे आणि साऱ्या वेदांमध्ये ते पाहायला मिळतं. जे यज्ञ होते, प्राण्यांचे बळी दिले जायचे आणि ते मांस खायचे. सर्व प्रकारच्या प्राण्याचे मांस ब्राह्मण खायचे. म्हणजे पराकुटीचे मांसाहारी या जगामध्ये कोण होते सुरुवातीला? भारतामध्ये ब्राह्मण होते. सामान्य माणसाला मांस कायम मिळत नव्हतं, मिळणं शक्य नव्हतं. पण हे मात्र गाई बकऱ्या वगैरे सारं मारून खात असेल. इथपर्यंत वाईट वर्णन आपल्याला त्या वेदामध्ये म्हणतात. ज्या वेदामध्ये इतकी हिंसा, इतकी क्रूरता पाहायला मिळते, त्याला पवित्र ग्रंथ आपण मानता कसं काय? हाही दुसरा प्रश्न आहे ना. पण वेद पवित्र, देवानं लिहिले, देवानं निर्माण केलं असं म्हणून ब्राह्मणांनी थाप मारली आणि त्या अज्ञानामध्ये लोकांना गुंतवून ठेवलं आहे. आजही वेदनाला मानणारी मूर्ख माणसं आहेत. त्या ग्रंथाचं तोंड बघितलेलं नसतं, त्यातलं काही वाचलेलं नसतं, काय लिहिले त्याचा पत्ता नसतो, आणि तरीसुद्धा त्यावरती विश्वास ठेवणारा किंवा ब्राह्मण सांगतो म्हणून या देशामध्ये लोक आहे. हे जे पराकुटीचं अज्ञान आहे, कारण प्रत्यक्ष प्रमाण त्यांना मान्य नाही. याला ब्राह्मण म्हणतात शब्द प्रमाण. त्यांनी 3 प्रमाणं केली. 3 प्रकारचे पुरावे असतात म्हणे. प्रत्यक्ष पुरावा, अनुमानाचा पुरावा आणि शब्द पुरावा. शब्द म्हणजे वेद, म्हणजे वेदात लिहिलेला तो पुरावा म्हणून मानायचं, सत्य मानायचं, ते चूक मानायचं नाही. अशा प्रकारे ही वेगळी शिकवण लोकांच्या डोक्यामध्ये भरून या देशातल्या लोकांना ह्या ब्राह्मणांनी मूर्ख बनवलेला आहे. आणि त्या मूर्खतेच्या परंपरा, मगाशी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की माणूस त्या सवयीचा गुलाम होतो, त्या गोष्टी मानत राहतो, त्याचा विचार करायला तयार राहत नाही, त्या जाणायला तयार राहत नाही. ह्या प्रवृत्तीमुळं तो त्या अज्ञानामध्ये अडकून राहतो. भारताच्या अज्ञानाचं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आणि हे अज्ञान मिटवण्यासाठी बाबासाहेबांची भूमिका होती की भारत बौद्धमय झाला पाहिजे. बौद्धमय होण्यातला सर्वात महत्त्वाचा अर्थ हा आहे की इथल्या माणसाला बुद्धिवादी बनवलं पाहिजे, विचारशील बनवलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट तपासण्यास शिकवलं पाहिजे. त्याशिवाय त्यावरती विश्वास ठेवायचा नाही. प्रत्यक्ष प्रमाण मानायचं किंवा अनुमान प्रमाण मानायचं, यापेक्षा तिसरं प्रमाण म्हणजे वेद किंवा शब्द प्रमाण आहेत, पुरावा आहेत, हे मानायचं नाही. अशा प्रकारे इथल्या माणसाची जडणघडण करावी, अशा प्रकारे इथल्या माणसाला घडवावं, प्रशिक्षित करावं, हा भारत बौद्धमय करण्याचा मुख्य उद्देश होता. आणि हे सत्य आजही बौद्धांना कळलेलं नाही की आपल्यापुढे हे महत्त्वाचं परम कर्तव्य आहे. ह्या एवढ्या अज्ञानात असणाऱ्या माणसांना त्यातून बाहेर काढायचं, त्यांचं कल्याण करायचं,
बहुजनांचं हित, बहुजनांचं सुख, हा आदर्श पुढे ठेवून ते कार्य करायचं, ही समज आजही बौद्धांच्यामध्ये नाही. ही मोठ्या खेदाची गोष्ट आहे, कोणामध्ये नाही. म्हणून बौद्धांचा धम्मप्रचारानुसार वरवरचा आहे. बुद्धाची गोष्ट सांगायची, बुद्धाचं तत्त्वज्ञान सांगायचं, त्याची चर्चा करायची, संपलं. माणसाला घडवण्याचा, त्याच्या अज्ञानाला उकरून बाहेर काढण्याचं जे कार्य आहे ते प्रबोधनाचं कार्य भारतामध्ये होत नाही. आणि हे चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून बाबासाहेबांना भिक्षू तयार करायचे होते, नवा भिक्षुसंघ तयार करायचा होता, त्यासाठी सेमिनरी चालवायची होती. त्याशिवाय हे काम होणार नाही त्यांना दिसत होतं. इतकं बाबासाहेबांच्या जीवनातलं महत्त्वाचं कार्य त्यांच्यानंतरच्या त्यांच्या समाजानं पूर्णपणे फेटाळून लावलं. त्याचं नावसुद्धा त्यांनी घेतलेलं नाही. इतका हा कृतज्ञ समाज आहे असं म्हणावं लागेल. कृतज्ञ. हिंदीमध्ये बेईमान म्हणतात. ही बेईमानी आहे. आणि गंमत अशी आहे की ह्या बेईमानीची त्या माणसालाच कल्पना नाही की आपण बेईमान आहोत की इमानदार आहोत. हे अज्ञान आहे. मी काय म्हणतो लक्षात आपलं, बुद्ध धम्म सामान्य गोष्ट नाही. मनुष्य बदललाच पाहिजे, तो पूर्णपणे वेगळा झालाच पाहिजे. आहे त्या अवस्थेमधून तो बाहेर आलाच पाहिजे. अधिक सुखी, अधिक संपन्न, अधिक चांगला घडलाच पाहिजे. हे अत्यंत केंद्रीभूत अशा प्रकारचं कार्य धम्माचं कार्य आहे. आणि त्याकडे बौद्ध काडी मात्र लक्ष देत नाहीत. ही शोकांतिका आहे. काही लक्षात आपल्याला, बोलाचीच कडी बोलाचाच भाग, तेही त्याच अज्ञानामध्ये अडकलेले आहेत, त्याच प्रवृत्तीमध्ये अडकलेले आहेत, त्याच चाकोरीमध्ये अडकलेले आहेत. त्यातून बाहेर पडण्याची ताकद बौद्धांच्यामध्ये नाही, अशी एकंदरीत स्थिती आहे. आणि म्हणून इथे परत आपण हा मुद्दा थोडासा लक्षात घेऊ, ज्यावरती बाबासाहेबांनी म्हटलेला आहे की अधोगतीचं कारण दुष्कर्म आहेत, अन्न नाही. आणि हे एक सूत्र आपल्याला सूत्रनिपातामध्ये पाहायला मिळतं. त्याचं नाव आहे आमगंध सूत्र. भारतामध्ये एका विशिष्ट वर्गाला केवळ मृत प्राण्यांचं मांस खातात म्हणून अतिशय हीन दशेला नरकप्राय अवस्थेमध्ये डांबून ठेवलेलं होतं, ज्याला आपण अस्पृश्य म्हणतो. अस्पृश्यता ब्राह्मणांनी निर्माण केली आणि ते आपल्या स्वार्थासाठी निर्माण केले. परंतु करोडो लोकांच्या जीवनाशी ते खेळले, त्यांचं जीवन त्यांनी नरकप्राय करून टाकलं. आणि त्यामधला एक मुद्दा त्यांनी पुढे मांडला की हे मेलेल्या जनावरचं मांस खातात म्हणून ते तितके नालायक आहेत, तितके टाकाऊ आहेत, त्यांना हा मनुष्य म्हणून जवळ घेणंसुद्धा शक्य नाही. काही लक्षात आपल्याला, मृत मांस खाणं हा धब्बा होता, डाग होता या समाजावरती. आणि हे प्रश्न बुद्धाच्या काळात उपस्थित झालेले होते. ब्राह्मणांची नीती तेव्हापासून चालत आलेली आहे. हे मानण्याची प्रवृत्ती त्यांनी तेव्हापासूनच उपसलेली आहे. परंतु भारत बौद्ध असताना त्या साऱ्या गोष्टी फेटाळल्या गेल्या आणि ब्राह्मणांचं ऐकणं लोकांनी बंद केलं. तर हे आमगंध सूत्र याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, एकदा एक ब्राह्मण बुद्धाला भेटला आणि अन्नाचा माणसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामाबद्दल त्याला प्रश्न विचारला. ज्वारी, ताड, माड यांची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचाराने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृतमांस खाणे हे वाईट आहे असं त्यानं म्हटलं. आता जे ब्राह्मण शाकाहारी आहेत किती बदमाश आहेत, किती क्रूर आहेत, किती निष्ठुर आहेत, किती खोटारडे आहेत ना. त्यामुळं शाकाहार करूनही हे दुर्गुण का बरं एवढे खचाखच त्यांच्यामध्ये भरलेले आहेत? का नाही ते दुर्गुण? आजही निर्लज्जपणे प्रत्येक मनुष्य स्वतःला सर्वांच्यापेक्षा श्रेष्ठ मानतो की नाही? काय हक्क आहे त्याला हे करण्याचा? कोणी दिला तो हक्क तुम्हाला मानण्याचा? आणि तुम्ही तो हक्क का कबूल करावा की बुवा तू म्हणतोस म्हणून मी नीच आहे म्हणून? काही लक्षात येतं? जो जातीला मानतो तो ब्राह्मणापेक्षा स्वतःला नीच मानतो. गोष्ट लक्षात घ्या.
जो जातीला मानतो तो काय करतो वास्तविक पाहता? ब्राह्मणापेक्षा मी नीच आहे, स्वतः कबूल करतो की मी नीच आहे. आहे माणसाला काही डोकं? आहे त्याची बुद्धी ताळ्यावरती? काही लक्षात आपल्याला? विचार करण्यासाठी बुद्धी आहे, डोकं आहे, पण त्याचा वापर करायचा नाही, असं ब्राह्मणांचं हे तत्त्वज्ञान आहे. त्या विचारामध्ये त्यांनी त्याला गुंतवून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे. म्हणून या सूत्रामध्ये बुद्धानं काय म्हटलं आहे ते पहा. त्यावर भगवंतांनी उत्तर केले, तू म्हणतोस की आपण पक्ष्याच्या मांसाची निवडक पक्वाने खातो आणि मृत्यूमांसाला स्पर्श करीत नाहीत, तर मग तू मृतमांसाची व्याख्या कशी करतोस? हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट, व्यभिचार करणे, ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजन नव्हे. तुम्ही दुराचार करता, वाईट वागता, म्हणजे मृतमांस खाता तुम्ही. प्रत्येक मृतमांस खाणं याच्याशी त्याचा संबंध नाही. आणि अशा प्रकारे राग, लुच्चगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, फुशारकी, गर्भ, कुसंगती, नीच जीवन, निंदा, अफरातफर, फसगत, लांडीलबाडी, दुष्टपणा, ह्या सर्व गोष्टी, हत्ये, चौर करण्यास प्रवृत्त करणारे सर्व अपराध, शंका घेण्याचा स्वभाव, वस्त्रांचा त्याग करून दिगंबर राहणे, जटा वाढवणं, अशा अनेक प्रकारच्या व्रतवैकल्याच्या गोष्टी, हे मृतमांस भक्षणासारखं आहे असं बुद्धाचं म्हणणं आहे. प्रत्यक्ष मृतमांस खाण्याशी काही संबंध नाही. हे करण्यातून तुम्ही वाईट बनता. मेलेल्या जनावरचं मांस खाल्ल्यानं तुम्ही वाईट बनत नाही. हा इतका तर्कशुद्ध बुद्धापुढे मांडलेला आहे. तेव्हा मनुष्य काय खातो त्यावरून तो बरा वाईट होतो असं नाही. ते अन्न आहे, तो बरा वाईट होतो त्याच्या मानसिक प्रवृत्तीमुळं, त्याच्या मनावरती झालेल्या संस्कारामुळं. आणि ह्या दुष्ट प्रवृत्ती, अकुशल प्रवृत्ती याला बुद्ध धर्मामध्ये म्हटलेलं आहे. ह्या अकुशल प्रवृत्तीमुळं मनुष्य वाईट बनतो. आणि या अकुशल प्रवृत्ती अन्नातून निर्माण होत नाही. विचार अन्नातून प्रगट होत नाही. विचाराची निर्मिती करणारी यंत्रणा वेगळी आहे. अन्न हे फक्त शरीर टिकवणारी यंत्रणा आहे. त्याचा विचाराशी काही संबंध नाही, त्याचा स्वभावाशी काही संबंध नाही, त्याचा भावनाशी काही संबंध नाही. म्हणून मांस खाण्याला बुद्धाचा विरोध नाही. बुद्धाची भूमिका एवढीच आहे की त्यासाठी तुम्ही हत्या करू नका, त्यासाठी तुम्ही कोणाचा प्राण घेऊ नका आणि प्राण घेण्यास तुम्ही कारणीभूत होऊ नका. ही परिस्थिती होती. त्यामुळे जो अस्पृश्य समाज, महार मांग वगैरे मेलेल्याचं मांस खात होते, ते एक अर्थानं बुद्धाच्या शिकवणीचंच पालन करत होते. ते काही मारत नव्हते. आपोआप मेलेल्या प्राण्याचं मांस खात होते, ते स्वतः मारत नव्हते. म्हणजे ते अहिंसक होते की नाही? आणि बाकीचे हिंदू देवदेवतांपुढे प्राण्यांचा बळी देऊन ते खात होते. त्याला ते पवित्र म्हणत होते. मग खरा पवित्र कोण, खरा अपवित्र कोण? जो मारणारा आहे, दुष्टपणा करणारा आहे, हिंसा करणारा आहे आणि खाणारा आहे, त्याला पवित्र म्हणायचं? तो सर्वात अपवित्र आहे. पण ऑटोमॅटिक मेलेला आहे, त्याचं मांस खातो, तो कुठे अपवित्र झाला? काही लक्षात आपल्याला? अशा तऱ्हेनं माणसाची मती गुंग टाकलेली आहे, करून टाकले ब्राह्मणी धर्माने, संस्कारानं. त्याचा विरोध बुद्धानं केला त्या काळामध्ये. आणि अधोगतीचं कारण आमगंध नाही, म्हणजे मृतमांस खाणं नाही, तर अधोगतीचं कारण माणसाच्या प्रवृत्ती आहेत, असं बुद्धानं सातत्याने याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते आमगंध सुत्त आपल्याला सुत्त निपातामध्ये पाहायला मिळतं. काही भाग त्याच्यातला आपण बघूया. जाता आता सारं सुत्त पाहण्याचं काही कारण नाही. जीवहिंसा करणे, ताडण, बंधन, चौर्य, असत्य, अफरातफर, गुंतवणूक, क्षुल्लक गोष्टींचे
ज्ञान, दुराचार हे मूर्तमांस भक्षण करण्यासारखं आहे. प्रत्यक्ष मूर्तमांस भक्षण करणं वाईट नाही. आणि अशा पद्धतीने उद्धटपणा, कर्कशपणा, परनिंदा, विश्वासघात, निर्णय, अति अहंकारता, अनुदारपणा, दुसऱ्यांना काही देत नाही असा काय म्हणू की अप्पलपोटेपणा, ह्या सर्व गोष्टी मूर्तमांस खाण्यासारख्या. प्रत्यक्ष मूर्तमांस खाणं म्हणजे प्राण्याचं मांस खाणं याच्याशी त्याचा संबंध नाही. थोडक्यामध्ये जे जे मनुष्य वाईट करतो, ज्या ज्या वाईट प्रवृत्ती बाळगतो, ते त्याचं वागणं नीच आहे. नीच आणि टाकाऊ गोष्टींचं सेवन आहे ते. आमगंध म्हटलं आहे म्हणजे टाकाऊ अन्न. त्या टाकाऊ अन्नाचं सेवन करण्यासारखं नीच वर्तन असतं. ही भूमिका बुद्धाने इथे प्रामुख्यानं मांडलेली आहे. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो असा यातला निष्कर्ष आहे. मत्स्य मांसाच्या सेवनाने नाही. मासे आणि मांसाचं सेवन केलं म्हणजे मनुष्य दोषी बनत नाही, दुष्ट बनत नाही, वाईट बनत नाही. तो वाईट बनतो वाईट विचारानं, वाईट प्रवृत्तीनं, वाईट हेतूनं आणि वाईट कल्याणानं. त्यामुळे वाईटाचा संबंध ह्या वरवरच्या गोष्टींशी नाही, हे इथे बुद्धानं पूर्ण केलेला सांगितलेलं आहे. देह प्रक्षालन पुरेसं नाही हेही सांगितलेलं आहे. आणि शेवटी त्यांनी जे म्हटलं आहे ते थोडंसं आपण बघूया की एकदा चारिका करत असताना भिक्खू संघाला उद्देशून बुद्ध म्हणाले, भिक्खू, पवित्र जीवन हे लोकांना फसवण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. पवित्र जीवन जगण्याचे हे हेतू नाहीत. भिक्खू, शरीर आणि वाणी याचे नियंत्रण करण्यासाठी, कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यापासून विमोचन करण्यासाठी, मुक्त होण्यासाठी पवित्र जीवन जगायचे असते. काही लक्षात आलं? पवित्र जीवन जगण्याची कला आहे. त्याचा बाहेरच्या गोष्टीशी काही संबंध नाही. काय खाता, काय पिता त्याची संबंध नाही. काय पिताशी आहे थोडासा संबंध, कारण नको ते प्यायचं नसतं म्हणा. आणि बाहेरच्या कर्मकांडाला तसं काही अर्थ नाही. ते नटणं थटणं आहे, देखावा करणं आहे, शृंगार करणं आहे, यापेक्षा त्याला अर्थ नाही. तो वाईट आहे असं म्हणायचं कारण नाही, पण त्यावरून माणसाची किंमत होत नाही, त्यावरून माणसाची योग्यता ठरत नाही, त्यामुळं मनुष्य चांगला किंवा वाईट घडत नाही. म्हणून चांगला किंवा वाईट मनुष्य घडण्याचं एकमात्र कारण आहे ते म्हणजे त्याची मानसिकता, सकारात्मक किंवा अकारात्मक. आणि सकारात्मक मानसिकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणं, त्या दृष्टीनं वाटचाल करणं हे माणसाचं एकमात्र जीवनमार्ग, श्रेष्ठ जीवनमार्गाचं कर्तव्य यापेक्षा दुसरं कुठलंही नाही. ही बुद्धाची याच्यामधली महत्त्वाची भूमिका आहे. तर बाबासाहेबांनी ही सूत्र अशी संक्षिप्त दिल्यामुळं आणि त्याचा हा संबंध एकमेकाशी न जोडल्यामुळं ही सूत्र वाचूनही माणसाच्या कामी येत नाहीत. घोटाळा तो आहे. म्हणून मूळ सूत्र बघून त्या साऱ्या गोष्टी एकमेकाशी जोडूनच पुढे मांडणं आवश्यक असतं. आणि तोच प्रयत्न आपण ह्या याच्यामध्ये करत आहोत. पुढच्या याच्यामध्ये आपण जरा वेगळ्या प्रश्नाकडे वळणार आहोत आणि त्या प्रश्नाची फक्त शीर्षक मी आपल्याला वाचून दाखवतो. राजकृपेवर अवलंबून राहू नका. जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते. राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवरती अवलंबून असते. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. शांती प्राप्त करणाऱ्या माणसाची कर्तव्य
ह्या काही गोष्टी इथे मांडलेल्या आहेत. त्यामुळं राजकारणावरती बाबासाहेबांची जी भूमिका आहे, बुद्धाची जी शिकवण आहे, ती आपला पुढच्या प्रवचनामध्ये पाहायची आहेत. आता लोकांना थोडीशी घाईसुद्धा आहे आता, कारण घाई लोकशाहीच्या इलेक्शनमुळे आलेली आहे ना. म्हणून हाही प्रश्न लोकांच्या डोक्यामध्ये आहे की राजकारणाचं आणि बुद्धाचं काय, बुद्ध धर्माचं काय. बुद्धानं स्पष्ट एकच भूमिका सांगितलेली आहे की सत्याची, न्यायाची कास धरा. जे असत्य आहेत, जे अन्यायी आहेत, त्यांच्यापासून दूर राहा. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. समाजाचं हित व्हायचं असेल तर यशस्वी होणं गरजेचं आहे. नुकसान होत असेल, अपयश असेल तर ते करू नका. म्हणून एकंदर 3 सिद्धांत याच्यामधून प्रगट होतात.